देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना माझा एक साधा प्रश्न आहे. प्रसिद्धी देताना धर्मांतर बंदी कायदा म्हणून तुम्ही आणलेला आहे. आता धर्मांतर बंदी कायदा आहे तर मग या कायद्याचं नाव धर्मांतर बंदी ठेवण्याची हिंमत किंवा छातीतलं दम दाखवायला पाहिजे होतं यांनी. यांचा हेतू जर धर्मांतर रोखणं आहे, मग एकीकडे नाव द्यायचं धर्म स्वातंत्र्य आणि हेतू ठेवायचं धर्मांतर बंदी. आता खरं तर या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशची याचिका खारिज करताना सांगितली की हे संवैधानिक अधिकार आहे आणि तेही मूलभूत अधिकारामध्ये आलेला आहे धर्म स्वातंत्र्य. पण हा कशासाठी उठाठेव आहे तर हे फक्त भाजपला निवडणुकी जिंकू देण्यासाठी, ध्रुवीकरण करण्यासाठी आणि लोकांना हिंदू मुस्लिम मध्ये अडकवण्यासाठी हा अजेंडा भाजपकडून चालवलेला आहे. म्हणून लोकांमध्ये सुद्धा याच्या अनुषंगाने आपल्याला काही खूप मोठा प्रतिसाद दिसून येत नाहीये. दुसरा मुद्दा मला इथं मांडायचा आहे की याच्यामध्ये जे वेग शब्दांचा वापर त्यांनी केलेला आहे, लोकांना आमिष देणे, लोकांना दिशाभूल करणे, ब्रेन वॉश करणे, याची व्याख्या काय आहे? म्हणजे जर एखादा व्यक्ती जे प्राऊड आहे, जे भारताचा नागरिक आहे, जो आपली वयामध्ये प्रौढता त्याने सिद्ध केलेली आहे, आता तो म्हणत असेल की मी माझ्या मर्जीनं धर्म स्वीकारलेला आहे आणि मला हे धर्म आवडतो म्हणून मी स्वीकारतोय, तरी त्याच्या नातेवाईकांना अधिकार दिलेला आहे की तो तक्रार करतील. म्हणजे पूर्ण सिबलिंग्स मध्ये जे जे येतात किंवा ते जर समोर आले नाही तर पोलिसांनाही स्वातंत्र्य आहे सो मोठं चौकशी करायची. आणि या पद्धतीने जे जे लोक ते धर्मांतर करण्याची इच्छा व्यक्त करतील त्यांच्यावर कशा पद्धतीनं दबाव आणण्यात येणार आहे. झुंडशाहीच्या अधीन राहून पोलिसांची चौकशी होणार नाही. पोलीस ठाण्यावर जर गर्दी झाली, आपण उलट गृहीत धरून समजा एखाद्या मुस्लिम मुलीचं हिंदू. नमस्कार, सप्रेम जय भीम. आत्ताच महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीसाठी आणि प्रदेशाध्यक्ष पदासाठी मतदान झालं. त्याचा निकाल जाहीर झालेला आहे. खरं म्हणजे ही पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांची निवडणूक होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्याच्यातनं जी प्रगल्भ अशी लोकशाही दिलेली आहे, ती लोकशाही फक्त भाषणापुरती नसून तर ती अधिक समृद्ध करण्यासाठी त्या लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदार असेल किंवा पदाधिकारी असेल किंवा निवडून जाणारा एखादा प्रतिनिधी असेल त्याला संधी मिळाली पाहिजे. खरं म्हणजे या लोकशाहीची थट्टा इतक्या राजकीय पक्षांनी केली, आपल्या कुटुंबाचे अड्डे बनवले राजकीय पक्षांनी आणि त्यामुळं घराणेशाही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फोफावली आणि लोकशाही उद्ध्वस्त या लोकांनी केलेली आहे. परंतु जय भीम. मी प्रशांत बोराडे, प्रदेश प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन. सध्या देशामध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा किती बट्ट्याबोळ झालेला आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी ज्यावेळेस देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली त्यावेळेस शिक्षण हा विषय राज्यसूचीमध्ये होता. म्हणजेच आपल्या संविधान सभेने सुद्धा ही गोष्ट मान्य केली होती की शिक्षणामध्ये विकेंद्रीकरण असलं पाहिजे. मग संविधान सभेने मान्य केलेल्या गोष्टी त्या पुढील काळामध्ये आपण जर बघितलं 1976 मध्ये देशामध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली आणि देशामधील शिक्षणाचं विकेंद्रीकरण हे पूर्णपणे केंद्रीकरण करण्यात आलं. म्हणजे देशामध्ये सेंट्रलाइज एज्युकेशन पद्धती या 42व्या घटनादुरुस्तीने आणल्याचं आपल्या सर्वांना निदर्शनास येईल. या घटनादुरुस्तीने झालं काय तर जे गरीब विद्यार्थी आहेत, SC, ST, OBC, मायनॉरिटी हे जे गरीब तबक्यामधून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावरती कुठेतरी घाव या 42व्या घटनादुरुस्तीने